मराठी शक्तीवरून सध्या आता विषय तापताना पाहायला मिळतं की मराठी शक्तीच्या विरोधात मराठी न येणार रिक्षा आणि टॅक्सी चालकांची मुंबई हायकोर्टात धाव घेतलेली पाहायला. नाही, संपूर्ण मुंबईमध्ये आपण बघितलं असाल की आज लोकप्रतिनिधी सुद्धा 50% जास्त हे अमराठी आहेत. मुंबईतल्या जागा आता अमराठी लोकांनी घेतलेल्या आहेत. आता काही दिवसापूर्वी आपण बघितलं की मुंबईची जी खेळाची मैदान होती ती सुद्धा आता अमराठी माणसांकडे गेलेली आहे. आणि त्यामुळे यांच्या पाठीशी सरकार आहे, अमराठी असलेले उद्योगपती आहेत आणि त्यामुळेच त्यांच्या पैशाच्या जोरावरच हे लोक कोर्टात गेलेले आहेत. आणि त्यामुळे मराठी हळूहळू हद्दपार करण्याचा सरकारचा डाव आहे आणि त्याला सरकारमधील लोकांचा पाठिंबा आहे. सदा सरवणकर आणि प्रिया सरवणकर आणि पालिका आयुक्तांची भेट घेतली आहे. ठाकरे गटाच्या नगरसेविका विशाखा राऊतचं नगरसेवकपद रद्द करण्यासंदर्भात. नाही, खरं तर आपण बघितलं असाल की विशाखा राऊत याआधी सुद्धा अनेक वेळा नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. त्या आमदार सुद्धा होत्या आणि ज्याप्रमाणे त्यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवलेलं आहे ते पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने आहे आणि त्याच्या विरोधात त्या कोर्टात गेल्या आहेत. आणि कोर्टातला खरं तर एखादं प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर त्याला वेळ असतो त्याच्या विरोधात कोर्टात जाण्याचा आणि त्यामुळे त्या वेळेप्रमाणे त्या वेळेत कोर्टात गेलेल्या आहेत. परंतु सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करून ते आता त्या जागी दुसरा नगरसेवक करण्यासाठी म्हणजे निवडून आलेल्या नगरसेवकाला नगरसेवक करण्याची कायद्यावरील भूभा आहे त्याचा ते फायदा घेऊ बघतायत. परंतु महाराष्ट्रातले अनेक लोक हे अजूनही जात पडताळणीचे जातात आहेत. जात पडताळणी लोकांच्या 4-4, 5-5 वर्ष झाले नाहीत आणि निवडणुकीत सुद्धा निवडून आलेल्या नगरसेवकांची सुद्धा जात पडताळणी झाली नाहीत. आणि अशा असताना फक्त आणि फक्त विशाखा राऊतांवरच का? खरं तर ज्या लोकांनी निवडणुकीच्या द्वारे नाकारलंय त्यांनी खरं तर पुन्हा या अशा पद्धतीने पुन्हा सभागृहात येण्याची ते आले तर ते निश्चितपणे लोकांच्या विरोधात होईल आणि कोर्टात निश्चित आम्हाला निर्णय देईल. कोर्ट या जात पडताळणीच्या याला स्टे देईल. अन्न नागरी पुरवठा विभागाकडून साखरेच्या साठ्यासंदर्भात परिपत्र जारी केलं आहे. 30 दिवसापेक्षा विक्रेता अधिक काळ साखरेचा साठा जर करू शकत. खरं तर आपण बघितलं असाल की साखरेचं उत्पादन किती होतं हे आदल्या वर्षी म्हणजे उत्पादन झाल्यानंतर ठरतं की या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेने किती उत्पादन आहे. आणि साखरेचं उत्पादन गेल्या वर्षी कमी झालं होतं ते कायदेशीर म्हणजे त्याचा स्टॅटिस्टिक होता, त्याचा डाटा होता. परंतु नफाखोरांना फायदा होण्यासाठी साखरेचे दर वाढले गेलेत आणि त्याचा फायदा आता सगळ्यांना झालेला आहे. आता हे जो छोटे छोटे व्यापारी आहेत लोक साखर वाढणार म्हणून सणासुदीला लोकांनी साखर घेऊन ठेवलेली आहे. आता त्यामुळे आता रेट कमी करण्यामध्ये कुठलाही ग्राहकांना फायदा होणार नाही तर मोठ्या व्यापाऱ्यांनाच फायदा होणार आहे आणि त्यामुळे सरकारचं हे उशिरा सुचलेलं सांडपण आहे. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर तेलाचे दर असतील किंवा साखरेचे दर हे मोठ्या प्रमाणावरती वाढत आहेत आणि याचा सर्वसामान्यांच्या खिशाला चटका बसू शकतो. काय कसं बघताय? आपण बघितलं असाल की तेलाचे दर वाढलेत आणि त्याच्यावर शासनाने 800-900 ml ची बाटली करण्याचा निर्णय घेतला. आज साखरेचे दर वाढलेले आहेत. गाडीचे सगळ्या जे जीवनावश्यक वस्तू गणेशोत्सवात किंवा सणासुदी लागतात ते सगळे वाढलेले आहेत. गॅस आता अजूनही लोकांना खरं तर 25 दिवसात देण्याचं सरकारने कबूल केलंय परंतु ते मिळत नाही आहे आणि त्यामुळे सणासुदीमध्ये सरकारची यंत्रणा पूर्णपणे फेल ठरलेली आहे. लोकांना महागाईचा पूर्णपणे फटका बसलेला आहे आणि निश्चितपणे लोक त्याच्या विरोधात रस्त्यावर उतरतील. MPSC औषध निरीक्षक परीक्षा रद्द करण्यात आली आहे. पेपरफुटी झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अहवाल समोर आणला. नाही, आता आपण बघितलं असाल की जंतर मंतरचं आंदोलन झालं. त्यानंतर लोकसभेमध्ये कायदा झाला की त्यांच्यावर कठोर अशी कारवाई केली जाणार. माननीय पंतप्रधान त्या संदर्भात बोलले तरी पण पेपर लीक होत आहेत. म्हणजे सरकारवर कोणतं नियंत्रण नाही कारण सरकारवर असलेले लोकच पेपर फोडत आहेत आणि त्या सरकार त्यांच्या पाठीशी घालते हेच याच्यावरनं धोरण आलंय. एवढं मोठं आंदोलन होऊन 15-16 विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून सुद्धा जर सरकार ह्या पेपर फुटीला थांबवत नाही तर हे सरकारचं अपयश आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.